अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। त्यावेळी तुम्ही मला सोडून जाऊ नये म्हणून मी तो खेळ खेळले होते, पण आता बानूने ही जेजुरी सोडून जावं म्हणून मी हा खेळ खेळणार आहे। मला अत्यंत प्रिय असा प्राचीन सारीपाठ आहे हा। कैलासात हा सारीपाठ खेळल्याचे ते क्षण अजूनही माझ्या स्मरणात आहेत। माझ्याशी सारीपाठ खेळण्यासाठी बानूने होकार दिला, याचा अर्थ या खेळाबद्दल तिला काहीतरी ठाऊक असेल। नाही, तिला काहीच ठाऊक नाही। हा खेळ खेळायचा कसा, ह्याचे काय नियम आहेत, हे काहीच तिला ठाऊक नाही। म्हणजे इतकं सगळं असूनही तिने खेळाला होकार दिला, याचं मला आश्चर्य वाटतंय। कारण मी तिला ते सारं काही शिकवणार आहे। म्हणजे खरं तर पुन्हा एकदा मला तुमच्याशीच सारीपाठ खेळावा लागणार, तुम्हालाच पुन्हा एकदा हरवावं लागणार। तेही मला मान्य आहे। आता काहीही झालं तरी त्या बानूला जेजुरीतून बाहेर काढण्यासाठी मी सिद्ध आहे। म्हाळसा, तू बानू बरोबर सारीपाठ खेळायला होकार दिलास ते केवळ बानूला ह्या जेजुरीतून बाहेर काढावं म्हणून, नाहीतर ह्या आधी ह्या सारीपाठाच्या खेळाने काय झालं होतं हे सर्वांना ठाऊक आहे। सारीपाठाचा खेळ तू किती उत्तम खेळतेस हे मी जाणतो। तुला ह्या खेळात हरवणं सोपं नाही, पण बानूला मात्र हा खेळ नवीन आहे। तिला या खेळाबद्दल काहीच कल्पना नाही। ह्या खेळात कोण हरणार कोण जिंकणार
हे आत्ता सांगणं कठीण आहे, पण आता लवकरच बानूला सारीपाटाच्या या खेळाबद्दल सारं काही शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. म्हाळसा, तुझ्याशी सारीपाट खेळण्यासाठी मला बानूला सिद्ध करावं लागणार आहे. गणोबा, आता लवकरात लवकर हे कार्य होणं आवश्यक आहे. प्रधानजी, आणि हे कुणाच मिठावं नाही बघा, आणि कुणालाही कळताही कामा नाही. होयजी. विश्वासातली माणसं वाढवून कार्याची गती वाढवायला हवी. होय होय माणसांच्या अन्न पाण्याची सोय आजच होईल असं बघा. होय होय होय. गणोबा, मी भुयारात जाऊन माणसांना पुढे काय करायचं आहे ते सांगतो. तुम्ही इथेच थांबा. होय. आणि लक्ष ठेवा. होय होय. ह्या दिशेला जर कोणी येत आहे असं कळलं तर आत येऊन मला तत्क्षणी सांगा. होय. गणोबा. चला. नारायण नारायण. महाराज, शुभम भवतु. नारायण नारायण. बानू, चिंतेत दिसतेस. नाही महाराज, ते म्हणजे तसं काय बी नाही. मी तुला शिष्या मानलं आहे. तुझ्या मनात काय सुरू आहे हे मला कळणार नाही असं नाही, परंतु आत्ता मी तुला हे सांगायला आलो आहे की श्री म्हाळसा देवी तुझ्याशी सारीपाट खेळायला तयार झाल्या आहेत. त्यामुळे आता तुलाही सारीपाटाच्या डावासाठी सिद्ध व्हावं लागेल. महाराज, तुम्ही मला विचारत होता ना मग कम्या कसला विचार करत होते, मी त्याचाच विचार करत होते. म्हणजे देव मला म्हणले का ते मला येऊन शिकवणार आहेत सारीपाट. नारायण नारायण. झालं तर मग प्रत्यक्ष श्री खंडेराय तुला सारीपाट शिकवायला येणार आहेत. परंतु एक गोष्ट मात्र मला तुला सांगावीशी वाटते बानू, की श्री म्हाळसा देवी अत्यंत उत्तम असा सारीपाट खेळतात. त्यांना हरवणं इतकं सोपं नव्हे. तेव्हा तुला अत्यंत एकाग्र चित्ताने हा खेळ शिकून घ्यावा लागेल हे ध्यानात ठेव. पण महाराज, देवांनी तर म्हाळसाताईसनी वचन दिलं आहे का 15 2च दिवस मला भेटाया हत येत्या. मग आता हे कसं शिकवणार मला समज. नारायण नारायण. म्हणजे खरं तर या विचाराने तू अस्वस्थ झाली आहेस तर. होय महाराज, अहो मला खरंच कळना झालं आहे का हे समज कसं होणार आहे. बानू, काळजी करू नकोस. श्री खंडेराय तुला सारीपाटाचा खेळ शिकवणार आहेत. आणि मला तुला हे सांगावेसे वाटते की तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक गुप्त मार्ग शोधला गेला आहे. गडावर कुणालाही न कळता त्या संबंधी कार्य सुरू आहे. मी ही गोष्ट तुला सांगितली आहे हे मात्र कुणालाही सांगू नकोस. ही अत्यंत गुप्त अशी गोष्ट आहे. तेव्हा निश्चिंत हो बानू, श्री खंडेराय लवकरच सारीपाटाचा खेळ शिकवायला येतील. प्रधानजी, म्हाळसा देवी ह्या बाजूला येताना दिसली ती. त्यासनी काय बाय कळलं तर नसेल.
थांबा गणोबा, तुम्ही इथेच थांबा आणि मी जाऊन येईपर्यंत कार्य थांबवा. वय वय. बंधू, तुम्ही इथे, तेही रात्रीच्या प्रहरी? देवी, रात्रीच्या ह्या प्रहरी गडावरची सुरक्षा व्यवस्था चोख आहे की नाही हे बघितल्याखेरीज मी माझ्या कक्षात जात नाही. आता देखील मी तेच कार्य करत होतो आणि तेव्हा तुम्हाला येताना पाहिलं. मी अंतपुरात यांना भेटायला गेले होते. ही भेट सारीपाटाच्या डावासंबंधी होती असं मला वाटतंय. हो बंधू, ज्या सारीपाटाच्या खेळामुळे माझ्या संसाराला वेगळंच वळण लागलं आहे, तो सारीपाटाचा खेळ मी पुन्हा खेळेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण तो खेळ मी पुन्हा खेळायला तयार झाले आहे, केवळ केवळ आणि केवळ त्या बानूला जेजुरीतून काढण्यासाठी. तुम्ही बाणाईशी सारीपाट खेळायला तयार झाले आहात ही गोष्ट अद्याप कोणालाही कळली नाही. ह्या बाबतीत गुप्तता ठेवली गेली आहे. सारीपाटाचा खेळ बाणाईला ठाऊक नसेल याची मला खात्री होती, पण आता तिला हा ठाऊक असणार याचीही मला खात्री आहे. आणि नसेल तर ते तिला लवकरच कळेल, कारण हेच स्वतः बानूला सारीपाटाचा खेळ शिकवणार आहे. म्हणजे खरं तर यांच्याशीच मला हा डाव पुन्हा खेळावा लागणार आहे असं दिसतंय. मागच्या वेळेस तुम्ही जेव्हा श्री खंडेरायांबरोबर सारीपाट खेळला होतात तेव्हा त्यांना जेजुरी सोडून जावं लागलं होतं. बानूकडे जाण्यासाठी हा कट रचला गेला होता हे मला तेव्हा ठाऊक नव्हतं, पण जेव्हा मला हे कळलं तेव्हा यांना थांबवण्यासाठी मी शाप दिला होता. आता त्या आठवणी नकोशा वाटतात देवी. हो बंधू, बंधू हे माझे आराध्य आहेत, पण हे माझे पती देखील आहेत. मी यांच्यावर खूप प्रेम केलं आहे, पण हे दुसऱ्या कोणाचे तरी आहेत हा विचार करणंही माझ्यासाठी असह्य होतं. श्री खंडेरायांचा बाणाईशी विवाह झाला आहे, ह्या मागचे प्रयोजन नेमके काय आहे ह्याचा विचार करावा असं नाही का वाटत तुम्हाला? नाही बंधू, आता माझ्या मनात तो विचारही येत नाही. आता माझ्या मनात केवळ हाच विचार येतो की त्या बानूला जेजुरीतून मी बाहेर कसं काढायचं. सारीपाठाचा हा डाव माझ्यासाठी एक संधी आहे आणि ही संधी मी आता सोडणार नाही. माझी तयारी झाली आहे. लक्ष्मी देवी प्रधानजी देखील येतील इतक्यात, तेव्हा एकत्र जाऊया. चालेल. आज उत्सवाची सांगता आहे. हे 6 दिवस भक्तांची अलोट गर्दी. आज त्यांचा उत्साह शिगेला पोचेल. मला याचा प्रत्यय येतो आहे. या देवी, आज शुभ दिवस आहे आणि आज आम्ही प्रत्यक्ष तुमच्या सान्निध्यात आहोत. हे क्षण माझ्या नेहमी स्मरणात राहतील, अगदी आम्ही इथून स्वगृही परत गेल्यानंतर देखील. तुम्ही दोघं इथे आहात ह्याचा आम्हालाही आनंद आहे. पण तुम्ही स्वगृही जाण्याची भाषा का करता आहात? आम्हाला तुम्ही हवे आहात. तुमचं प्रेम आम्हाला कळतं आहे, परंतु एक दिवस असा देखील येईल जेव्हा आम्हाला स्वगृही जावंच लागेल. म्हाळसा, लक्ष्मी देवी जे काही म्हणत आहेत त्यात तथ्य आहे. कारण तुलाही तुझ्या मूळ स्वरूपाचे स्मरण होईल, सगळ्या गोष्टींची कारणं कळतील आणि सर्व काही गोड होईल. पण हा प्रश्न आहेच की पहिले स्मरण कोणाला होणार आहे. आणि जर तिला पहिले स्मरण झाले तर ती तुमच्या सोबत कैलासात येईल आणि मी इथे एकटीच.
भविष्याच्या गर्भात काय आहे हे तुला कसं दिसेल म्हाळसा? आत्मज्ञान ही अशी एक गोष्ट आहे जी आत्ताही घडू शकते. मग ते का नाही घडत? कारण तू त्यासाठी तयार नाहीस. म्हणजे म्हाळसा, तुझ्या मनावर जे मळब साचलं आहे ते तू दूर कर. ती जेजुरीतून गेल्याशिवाय हे घडणार नाही असं वाटतं मला. देवा, मी काय म्हणतो, आपण श्री म्हाळसा देवी जे म्हणतायत त्याचा गांभीर्याने विचार करावा आणि सारीपाटाचा खेळ लवकर घडवून आणावा, ज्याने सगळेच प्रश्न सुटतील. प्रधानजी, हा षडरात्र उत्सव झाला की त्या कामाला लागूया. आता मी उत्सवाबद्दल बोलतो. गडावर उत्सवाच्या सांगतेची पूर्वतयारी झाली आहे. सगळे भक्त गडावर आले आहेत. तुम्ही त्यांना भेटा आणि त्यांची यात्रा सफल करा. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणे आणि त्यांचं संरक्षण करणे हे माझं आद्य कर्तव्य आहे. तसेच इथे येऊन श्रद्धेने भंडारा खोबरं उधळणाऱ्या भक्तांचं कल्याण करणं हे माझं आद्य कार्य आहे. याची प्रचिती वारंवार येते आणि म्हणूनच भक्तांचा महापूर इथे लोटतो. मल्लासुराला शासन करून त्याच्या त्रासापासून तुम्ही समस्त सृष्टीला मुक्त केलं, तो हा शुभ दिवस. त्या दिवशी देवांनी ऋषींनी तुमच्यावर चंपा अर्थात चाफ्याच्या फुलांची उधळण केली, म्हणून चंपाषष्ठी. जोपर्यंत ह्या सृष्टीचं अस्तित्व आहे तोपर्यंत ह्या जेजुरी गडाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतच जाईल याची मला खात्री आहे. काहीही झालं तरी या गडाशी माझं वेगळं नातं आहे. मी नेवासेहून इथे आले. एक सामान्य स्त्री होते मी, पण एका वेगळ्याच दैवी जगाशी जोडले गेले. मी अंतर्बाह्य बदलले. ह्या संपूर्ण प्रवासाची मी साक्षी आहे, ह्याचा मला आनंद आहे. सदानंदाचा येळकोट चला भक्त मंडळी, आज चंपाषष्ठी आहे. सगळ्या भक्तांनी गोळा व्हायचा आहे, तळी भरायची आहे. 5 पोरं बोलवले आहेत, तेव्हा सगळा मला आनंदाने कार्यक्रम सगळा पार पाडायचा आहे. परत कोटमा पोजायचा आहे. लावा हात सगळ्यांनी. आगडधूम नगारा, सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा, निळा घोडा, पावमी तोडा, कंबरी करगुटा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, खोबऱ्याचा कुटका, भंडाराचा भडका, बोल हंकरा, सदानंदाचा. कपाळाला लावा. वज उतारलं का? उतारलं म्हणा. उतारलं म्हणा. खंडोबाचं वज उतारलं का? अजून एकदा. कडेपाटा राजाचं वज उतारलं का? मल्हारी भानू माणसाचं वज उतारलं का? खाली मल्हार आनंद कर, सुख दे, शांती दे, दीर्घा विषय दे, इडा पिडा दूर कर देवा. मार्तंडा केलेला कुलधर्म सगळा पावन करून घे देवा. तुझा कोटमा भरतोय, तळी भरतोय देवा. आनंद कर देवा. सदानंदाचा लावात. सदानंदाचा येळकोट. हर हर महादेव चिंतामन मोर्या. आनंदीचा उदे उदे बोल हंकरा. भैरुबाचा चांग भले. सदानंदाचा येळकोट. खंडेराव महाराज की जय. पाना पेढा प्रत्येकाला घ्यायचा आहे. अजून कोटमा पोजायचा आहे. मल्हारी मासा सैरभूषात सर्व मंगले शिवे शादिके गौरी नारायणे नमस्तुते वाग्मिनी ज्ञानरूपिणी कले दोष विनाशाय नमः. मल्हारी मार्तंड भंडार घातामध्ये सगळ्यांनी जरा टाका, कोटण्यामध्ये टाका. सदानंदाचा जेव्हा वाघ्या झाला हत्ती गोळ कोटबा दिला. मुकत गरजत मल्हारी भक्त द्वारे आला. आदर मान सन्मान देवाचा भाऊ आदर केला. दयानुदान देवाचा कोटंबा भरिला.
उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण चारी कोण पोटव्याला लावून बवर कडी ज्ञानी आकडा लाविला गळ्यामध्ये लंगर घातीला देवाचं सत्व थोर लंगरा पुतरला विडा पाहून भंडार वाग्या हस्तची धरीला आष्ठानके पेंबर भक्ताचं मायेर देव रुद्राचा अवतार होतो जे जे कार रंगली नाचती किनवरे वर उदय भंडार देवा नाम तुझे मल्हारी दासाचा कैवारी राणी माळचा सुंदरी शोभे परी बोला नाम सदानंदाचा भविष्य काळात माझे हे वाघ्या मुरळी तुमच्या पुढे अखंड जागर मांडतील. जेव्हा जेव्हा मनुष्याला असत्यामुळे षड्रिपूंमुळे ग्लानी येईल तेव्हा तेव्हा माझ्या या वाघ्या मुरळींचा सागर त्यांना जागवे शहाणा करे. तेव्हा त्यांचा आदर सन्मान ठेवून धर्माचे राज्य आणणार असा मला विश्वास आहे.